अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जावो, तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आज पाहणार आहोत की अन्नपूर्णा जी देवी आहे त्याची श्रावणातल्या शुक्रवारी पूजा का करावी, तर याबद्दलच माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता अन्नपूर्णा देवी जी आहे ती अन्नधान्याची जी आहे ती प्रतीक मानली जाते. म्हणजे ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची जी आहे ती पूजा होत असते तिथे अन्नधान्याची जी आहे ते कधीच कमतरता येत नसते. आता श्रावणातले जे शुक्रवारी आहे, प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला अन्नपूर्णा देवीची जी आहे ती पूजा करायची आहे. आता पूजा का करावी, कारण कसं होतं, शुक्रवार जो आहे तो देवीचा दिवस मानला जातो. त्याच्यामुळे शुक्रवारी आणि श्रावणातले जे आहे ते सगळेच दिवस जे आहेत ना ते खास मानले जातात किंवा पवित्र मानले जातात. त्याच्यामुळे शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे. आता 2 शुक्रवार तर गेलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जे उद्याचा आणि त्याच्यानंतरचा जो शुक्रवार आहे तेव्हा तुम्ही अन्नपूर्णा देवीची जी आहे ती देवीची पूजा करू शकता. आता ही पूजा कशी करायची सांगते मी तुम्हाला. प्रथम तुम्हाला घर जे आहे ते पवित्र करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी तुमचं देवघर वगैरे आहे ती जागा वगैरे स्वच्छ करून घ्यायची आहे. आता देवघरामध्ये तुम्ही जेव्हा अन्नपूर्णेची मूर्ती ठेवता तेव्हा ती तुम्हाला नेहमी धान्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे एक तर तांदळामध्ये ठेवायची आहे किंवा तुम्हाला गव्हामध्ये ठेवायची आहे. कारण कसं होतं, याच्यामुळे अन्नधान्याची आपल्या घरामध्ये कधीच कमतरता येत नसते. आता अन्नपूर्णेच्या देवीची पूजा कशी करायची सांगते. हळद, कुंकू, धूप, दीप, नैवेद्य असं तुम्हाला फुलं वगैरे वाहून तुम्हाला अन्नपूर्णा देवीची जी आहे ती पूजा करायची आहे. तसंच तुम्हाला जे आहे ते घरातले गॅस किंवा चूल याची देखील पूजा करायची आहे. प्रथम ती जागा जी आहे किंवा गॅस वगैरे किचन वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि गॅसला हळदी कुंकू लावून धूप दीप नैवेद्य वगैरे दाखवून तुम्हाला जी आहे ती त्याची पूजा करायची आहे. आता असं केल्यामुळे काय होतं, जर आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो तर आपल्या घरामध्ये जे आहे ते वातावरण पण आनंदमय राहतं, शांत राहतं वातावरण. आणि आपल्या घरावरती किंवा कुटुंबावरती जी आहे ती अन्नपूर्णा देवीची जी आहे ती नेहमी कृपा राहत असते. त्याच्यामुळे श्रावणातल्या शुक्रवार जी आहे ती तुम्ही अन्नपूर्णा देवीची अवश्य पूजा करावी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. झाली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.